भारतीय संघानं पाकड्यांना वेचलं. पाकड्या मंत्र्यांकडून भारतीय क्रिकेट संघानं चषक नाकारला. मुजोर पाकड्यांची आंतरराष्ट्रीय नाचक्की. क्रिकेटच्या इतिहासातला अभूतपूर्व प्रसंग. विजेत्या संघानं चषक स्वीकारण्यास दिला नकार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पूरग्रस्त जिल्ह्यांचा आढावा. लातूर, सांगलीसह जालन्यातील ग्रामस्थांना मदत. मराठवाड्यावरचं पूरसंकट कायम. नाथसागरमधील विसर्गामुळे गोदावरी फुगली. नाशकातही प्रचंड आव्हानात्मक स्थिती. पूरग्रस्तांसाठी मंदिरांनी दानपेट्या उघडल्या. 4 मंदिरांकडून पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदतीची सुरुवात. मंदिरातील भक्तांचं धन गरजवंतांच्या झोळीत. आरक्षणासाठी लातूरात सकल धनगर समाज आक्रमक. मांजरा नदीत उड्या मारून जलसमाधी घेण्याचा इशारा. धनगरांना हवंय अनुसूचित जमातीचं आरक्षण. येवला तालुक्यात मुसळधार पाऊस. अंदरसूल नदीला पूर. छगन भुजबळ यांच्याकडून नुकसानीची पाहणी. धाराशिवमधील मांजरा नदीला महापूर. पांढरेवाडी येथील 45 कुटुंबांचं स्थलांतर. दक्षिण सोलापुरात अतिवृष्टीनं शेतकरी त्रस्त. लिंबाच्या बागेत साचलं गुडघाभर पाणी. सोनम वांगचुक भोवतीचा फास आवळला. वांगचुक यांच्या आर्थिक व्यवहारात सापडली बेशिस्त. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत सोनम वांगचुक सध्या अटकेत. असला आगाऊपणा करू नका. पुराच्या पाण्यात शिरणं तरुणाच्या आलं अंगलट. काजळा इथं उपस्थितांनी मदत केली आणि आगाऊ तरुणाचा वाचवला जीव. ऑपरेशन सिंदूर खेळातही यशस्वी. पंतप्रधान मोदींसह अनेक नेत्यांकडून भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन. भाजपनं समोर आणला रासू गवई संघ व्यासपीठावर आल्याचा फोटो. कमल गवई संघाच्या व्यासपीठावर जाणार नसल्याच्या दाव्याविरोधात नवा डाव. कमल गवई यांच्या हजेरीबाबत डाव्यांकडून बुद्धिभ्रम.